हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या इंग्लिश विषयाचा ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट महाराष्ट्र स्टेट बोर्डाने नुकताच जाहीर केलेला आहे. त्यानुसार 12वीच्या इंग्लिश विषयाची ॲक्टिव्हिटी शीट कशी असेल, कोणत्या भागावर किती प्रश्न असतील, कशा स्वरूपाचे असतील, हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. विद्यार्थी मित्रांनो, तर चला पाहूया 2020-21 या सत्रासाठी ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट सब्जेक्ट इंग्लिश. विद्यार्थी मित्रांनो, या सत्रासाठी फक्त एकच क्वेश्चन पेपर सर्वांसाठी असणार आहे. म्हणजे ABCD असे सेट आधी असायचे तसे राहणार नाही. नाउ वी शॅल सी ब्लूप्रिंट डिटेल्स फॉर क्लास 12 ओव्हरऑल इव्हॅल्युएशन फॉर 80 मार्क्स. कोणत्या सेक्शनवर किती मार्क्स राहणार आहेत बघा. प्रोज सेक्शन विल बी फॉर 34 मार्क्स. यामध्ये पुस्तकातला एक प्रोज मधला पॅसेज तुम्हाला येईल ज्याच्यावर 12 मार्क्सचे क्वेश्चन्स असतील आणि एक पुस्तकाच्या बाहेरचा म्हणजे अनसीन पॅसेज राहणार आहे. समरी आणि माइंड मॅपिंग असा एकूण 34 मार्क्सचा प्रोज सेक्शन राहणार आहे. पण प्रत्यक्षात पुस्तकातल्या पॅसेजमधून तुम्हाला 12 मार्क्सचे क्वेश्चन्स राहणार आहेत. पोएट्री विल बी फॉर 14 मार्क्स, रायटिंग स्किल फॉर 16 मार्क्स अँड नॉवेल ॲज अ जॉनर फॉर 16 मार्क्स. अशा प्रकारे 80 मार्क्सची ॲक्टिव्हिटी शीट तुम्हाला राहणार आहे. नाउ वी शॅल सी द डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ॲज पर द क्वेश्चन्स इन द ॲक्टिव्हिटी शीट. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स किती राहणार, शॉर्ट आन्सर्स किती राहणार आहेत आणि लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्स किती राहणार आहेत हे आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 80 मार्काच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये तुम्हाला 18 म्हणजे 18 मार्क्सचे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स राहणार आहेत. शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स तुम्हाला 36 मार्क्सचे राहणार आहेत आणि लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्स हे 26 मार्क्सचे राहणार आहेत. लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्समध्ये ऑप्शन्स भरपूर राहणार आहेत आणि म्हणून त्याचे मार्क्स 58 दाखवलेले आहेत. पण तुम्हाला ॲक्च्युअली 26 मार्क्सचे लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्स सोडवायचे आहेत. नाउ वी शॅल सी द डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ॲज पर द ऑब्जेक्टिव्ज इन द ॲक्टिव्हिटी शीट. म्हणजे तुमचं इव्हॅल्युएशन करताना, परीक्षेमध्ये तुमचं इव्हॅल्युएशन करताना ऑब्जेक्टिव्ज म्हणजे उद्दिष्ट काय राहणार आहेत हे आपण आता बघूया. तुमचं विषयाचं नॉलेज आणि अंडरस्टँडिंग यावर 33 मार्क्स राहणार आहेत. ॲप्लिकेशनवर 23 मार्क्स, स्किल्सवरती 11 मार्क्स आणि क्रिएटिव्हिटीवरती 13 मार्क्स राहणार आहेत. Now we shall turn to the actual activity sheet format for the subject compulsory English of 12th standard. विद्यार्थी मित्रांनो, ॲक्टिव्हिटी शीटमध्ये 4 सेक्शन्स राहणार आहेत. फर्स्ट सेक्शन इज ऑन प्रोज, सेकंड सेक्शन इज पोएट्री, थर्ड सेक्शन इज रायटिंग स्किल्स अँड द फोर्थ सेक्शन इज ऑन लिटररी जनर नॉवेल. सुरुवातीला बघूया फ्रॉम प्रोज सेक्शन. यामध्ये बघा काय काय विचारणार आहेत. रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी अँड माइंड मॅपिंग. डिअर स्टुडंट्स, देर आर 8 लेसन्स इन प्रोज सेक्शन फॉर 12th स्टँडर्ड. पण बघा, यावर्षी कोविड-19 पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे 2 लेसन्स तुम्हाला अभ्यासक्रमातून कमी केलेले आहेत. ते 2 लेसन्स कोणते आहेत बघा. 1.5 द न्यू ड्रेस अँड 1.7 व्हाय वी ट्रॅव्हल. हे 2 लेसन्स अभ्यासक्रमातून या वर्षीसाठी कमी करण्यात आलेले आहेत. तुम्हाला उरलेल्या 6 लेसन्सचा अभ्यास करायचा आहे. ते लेसन्स कोणते आहेत बघा. 1.1 अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे, 1.2 ऑन सेइंग प्लीज, 1.3 द कॉप अँड द अँथम, 1.4 बिग डेटा बिग इनसाइट्स, 1.6 इनटू द वाइल्ड अँड 1.8 व्हॉयजिंग टुवर्ड्स एक्सेलन्स. विद्यार्थी मित्रांनो, प्रोज सेक्शनमधील व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या लिंक ओपन करून तुम्ही प्रोज सेक्शनच्या लेसन्सचा अभ्यास करू शकता. बघा, परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारणार आहेत. देर विल बी 1 पॅसेज फ्रॉम प्रोज सेक्शन. इट विल बी ऑफ 275 to 300 वर्ड्स. 275 ते 300 शब्दांचा एक पॅसेज प्रोज सेक्शनमधून विचारण्यात येईल. त्यावरती क्वेश्चन्स कसे असतील बघा. ग्लोबल अंडरस्टँडिंग 2 मार्क्स, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल 2 मार्क्स, इन्फरन्स और इंटरप्रिटेशन और एनालिसिस 2 मार्क्स, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स 2 मार्क्स, लँग्वेज स्टडी 2 मार्क्स आणि व्होकॅब्युलरीवरती 2 मार्क्स राहणार आहेत.
Question number first B will be language study and this will be non-textual grammar. म्हणजे या पॅसेजमधलं ग्रामर त्या ठिकाणी राहणार नाही, तर दुसरं ग्रामर तुम्हाला विचारणार आहे आणि त्यामध्ये स्वरूप कसं असेल बघा. B1 डू ॲज डायरेक्टेड ऑर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स आणि B2 स्पॉट द एरर. एखाद्या सेंटेन्समधली एरर तुम्हाला स्पॉट करायची आहे, चूक कोणती आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून द्यायची आहे आणि ते सेंटेन्स करेक्ट करून लिहावं लागेल. देन क्वेश्चन नंबर सेकंड ए, यामध्ये तुम्हाला अनसीन पॅसेज राहणार आहे. म्हणजे पुस्तकातला पॅसेज राहणार नाही, पुस्तकाच्या बाहेरचा एखादा पॅसेज या ठिकाणी विचारला जाईल. दिस पॅसेज विल बी ऑफ 275 to 300 वर्ड्स. याच्यावरती कशा ॲक्टिव्हिटीज राहतील बघा. ग्लोबल अंडरस्टँडिंग 2 मार्क्स, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल 2 मार्क्स, इन्फरन्स or interpretation or analysis 2 marks, personal response 2 marks, language study 2 marks and vocabulary will be of 2 marks. Question number second B कसा राहणार आहे बघा. Question number second A मध्ये जो अनसीन पॅसेज दिलेला आहे त्याची समरी तुम्हाला लिहायची आहे. पॉइंट्स त्या ठिकाणी दिलेले राहतील आणि समरीला तुम्हाला टायटल द्यायचं आहे. देन क्वेश्चन नंबर सेकंड C इज माइंड मॅपिंग. हा क्वेश्चन कसा असेल बघा. डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम और डिझाइन यूजिंग योर आयडियाज और थॉट्स और कन्सेप्ट्स टू इलिस्ट्रेट और डेव्हलप ऑन द गिव्हन टॉपिक. या ठिकाणी तुमची क्रिएटिव्हिटी तुम्हाला दाखवायची आहे. देन सेक्शन 2 पोएट्री. यामध्ये पोएमवरती ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील आणि ॲप्रिसिएशनचा एक वेगळा क्वेश्चन विचारला जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यंदाच्या सत्रासाठी आपल्या सिलेबसमधल्या 2 पोएम्स वगळण्यात आलेल्या आहेत. त्या पोएम्स आहेत शी वॉक्स इन ब्युटी 2.7 अँड 2.8 स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. उरलेल्या 6 पोएम्सचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्या पोएम कोणत्या आहेत बघा. 2.1 सॉन्ग ऑफ द ओपन रोड, 2.2 इंडियन व्हीवर्स, 2.3 द इंचकेप रॉक, 2.4 हॅव यू अर्न युअर टुमॉरो, 2.5 फादर रिटर्निंग होम अँड 2.6 मनी. विद्यार्थी मित्रांनो, या 6ही पोएम्सवरती व्हिडिओ बनवलेले आहेत. आईस ब्रेकरचे, एक्सप्लेनेशनचे आणि ब्रेनस्टॉर्मिंगचे व्हिडिओज सेपरेट बनवलेले आहेत. तुम्ही त्या सर्व पोएम्सचा त्यातून अभ्यास करा. देन क्वेश्चन नंबर थर्ड ए, यामध्ये एखाद्या पोएममधला 10 ते 15 लाईन्सचा एक्स्ट्रॅक्ट दिलेला असेल आणि त्यावरती ॲक्टिव्हिटीज विचारण्यात येतील. ग्लोबल अंडरस्टँडिंग 2 मार्क्स, inference or interpretation or analysis 2 marks, personal response questions 2 marks, poetic device यामध्ये फिगर्स ऑफ स्पीच तुम्हाला विचारले जातील 2 मार्कासाठी आणि पोएटिक क्रिएटिव्हिटी यामध्ये तुम्हाला कंपोजिंग 2 or 4 लाईन्स ऑन सब टॉपिक. क्वेश्चन नंबर थर्ड ए, या ठिकाणी एखाद्या पोएममधला 10 ते 15 लाईन्सचा एक्स्ट्रॅक्ट दिलेला असेल आणि 10 मार्काचे क्वेश्चन्स राहतील. कसे राहतील बघा. ग्लोबल अंडरस्टँडिंग 2 मार्क्स, इन्फरन्स और इंटरप्रिटेशन और अनालिसिस 2 मार्क्स, पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क्स आणि पोएटिक डिव्हाइस विल बी फॉर 2 मार्क्स. पोएटिक डिव्हाइस म्हणजे या ठिकाणी फिगर्स ऑफ स्पीच तुम्हाला विचारले राहतील आणि क्रिएटिव्हिटी, पोएटिक क्रिएटिव्हिटी आपण ज्याला म्हणतो त्यासाठी 2 मार्क्स. या ठिकाणी तुम्हाला लाईन्स कंपोज करायच्या असतील. आपल्या सर्व व्हिडिओमध्ये मी दिलेल्या टॉपिकवरती लाईन्स कंपोज करून दाखवलेल्या आहेत, पोएम्स कंपोज करून दाखवलेल्या आहेत, त्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. देन थर्ड बी इज ॲप्रिसिएशन. विद्यार्थी मित्रांनो, थर्ड ए मध्ये जो क्वेश्चन विचारलेला असेल, जी पोएम दिलेली असेल ती पोएम या ठिकाणी दिलेली राहणार नाही, तर दुसरा एक्स्ट्रॅक्ट या ठिकाणी दिलेला राहील. म्हणजे दुसऱ्या पोएमचा एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे थर्ड ए मध्ये एक पोएम आणि थर्ड बी मध्ये दुसरी पोएम तुम्हाला विचारली जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी सुद्धा 10 ते 15 लाईन्सचा एक एक्स्ट्रॅक्ट दिलेला राहील आणि तुम्हाला क्रिटिकल ॲप्रिसिएशन विचारलं जाईल. या ठिकाणी पॉइंट्स दिलेले राहणार आहेत आणि त्या पॉइंट्सच्या आधारे तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. दिस ॲप्रिसिएशन विल बी फॉर 4 मार्क्स. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पोएमच्या व्हिडिओमध्ये ॲप्रिसिएशन दिलेलं आहे पण ते पॉइंट वाईज दिलेलं नाही, तेव्हा हा पॅटर्न यायचा होता आणि म्हणून आता पॉइंट वाईज ॲप्रिसिएशनचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. त्यामध्ये सर्व पोएम्सचं पॉइंट वाईज ॲप्रिसिएशन दिलेलं राहील.
तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं सेक्शन 2 पोएट्री. नाउ वी शॅल टर्न टू सेक्शन 3 दॅट इज रायटिंग स्किल्स. विद्यार्थी मित्रांनो, रायटिंग स्किल मध्ये भरपूर ऑप्शन्स दिलेले राहतील. तुम्हाला प्रत्येक सब क्वेश्चन मधला एक क्वेश्चन या ठिकाणी सोडवायचा आहे. सी हिअर क्वेश्चन 4, complete the activities as per the instructions given below. There are 4 sub questions A, B, C, D. फर्स्ट मध्ये बघा, A मध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस और स्टेटमेंट ऑफ पर्पज और ग्रुप डिस्कशन अशा 3 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या राहतील. तुम्हाला त्याच्यातली कुठलीही एक सोडवायची आहे. इट विल कॅरी 4 मार्क्स. देन 4B, ईमेल और रिपोर्ट रायटिंग और इंटरव्ह्यू याच्यातला कुठलाही एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. देन 4C, स्पीच और कंपेअरिंग और एक्सपेन्शन ऑफ आयडियाज या 3 पैकी तुम्हाला एकच ऍक्टिव्हिटी सोडवायची आहे. अँड 4D, रिव्ह्यू और ब्लॉग और अपील. दिस कॅरीज 4 मार्क्स. तर याच्यातली सुद्धा एक ऍक्टिव्हिटी सोडवायची आहे. देन सेक्शन 4, लिटररी जॉनर नॉवेल. इन question number 5A, complete the activities given below as per the instructions. विद्यार्थी मित्रांनो, ऍक्टिव्हिटी शीट मधला क्वेश्चन नंबर 5A हा आपल्या पुस्तकातल्या 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल वरती राहणार आहे. यामध्ये बघा, हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल वरती ऍक्टिव्हिटीज राहतील. 2 मार्क्सच्या 2 ऍक्टिव्हिटीज राहतील. आणि कशा प्रकारच्या असतील बघा. This will be on MCQ, means multiple choice questions, or match the columns, or chronological order, or fill in the blanks, true false, elements or novel, or any other novel activity. अशा प्रकारच्या कुठल्या तरी 2 मार्क्सच्या तुम्हाला ऍक्टिव्हिटीज दिलेल्या राहतील. आणि ह्या 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल वर राहतील, हे लक्षात घ्यायचं आहे. देन क्वेश्चन नंबर 5B, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिव्हन बिलो. या ठिकाणी तुम्हाला 50 शब्दामध्ये उत्तर लिहायचे आहे. यामध्ये कशावरती क्वेश्चन्स असतील बघा. प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज और कॅरेक्टर. क्वेश्चनचं स्वरूप कसं राहील बघा. डिस्क्राईब, एक्सप्लेन, कंपेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस, इल्युस्ट्रेट, इंटरप्रिट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय अशा कुठल्याही प्रकारातलं एक विचारलं जाईल. फर्स्टमध्ये एक आणि सेकंडमध्ये एक. फर्स्टमध्ये विचारलेली ॲक्टिव्हिटी सेकंडमध्ये रिपीट होणार नाही. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 5B मध्ये आपल्या टेक्स्टबुकमधल्या 4.2 टू सर्व विथ लव E.R. ब्रेथवेट या नॉवेलवरती क्वेश्चन्स राहणार आहेत. देन क्वेश्चन नंबर 5C, अगेन देर विल बी द क्वेश्चन्स टू आन्सर इन 50 वर्ड्स. या ठिकाणी पण बघा, प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर यावरती क्वेश्चन्स राहणार आहेत. आणि 5B मध्ये ज्या प्रकारे ॲक्टिव्हिटीज विचारतील तशातलेच काही ॲक्टिव्हिटी यामध्ये सुद्धा राहणार आहेत. पण यातले क्वेश्चन्स कुठले राहणार आहेत बघा. आपल्या टेक्स्टबुकमधलं 4.3 अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज यावरती 5th C मधले क्वेश्चन्स राहणार आहेत. देन 5th D, अगेन आन्सर इन 50 वर्ड्स. 50 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. यामध्ये सुद्धा प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर अशा प्रकारचे क्वेश्चन्स राहतील. आणि 5th B, C मध्ये ज्याप्रमाणे क्वेश्चन्स आहेत त्याचप्रमाणे इथे सुद्धा विचारले जातील. क्वेश्चन नंबर 5D मध्ये विचारले जाणारे क्वेश्चन्स आपल्या टेक्स्टबुकमधील 4.4 सेक्शन 4 मधील 4.4 द साइन ऑफ 4 मधून विचारले जातील. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5B, C आणि D यामध्ये ॲक्टिव्हिटीज रिपीट होणार नाहीत. तर वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील. म्हणजे काही ठिकाणी डिस्क्राईब विचारलं तर काही ठिकाणी एक्सप्लेन असेल, कुठे नॅरेट असेल, कुठे जस्टिफाय, कुठे डिस्कस, कुठे आयडेंटिफाय अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना तुम्हा सर्वांसाठी लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 5B, C, D यामध्ये कुठलाही एक्स्ट्रॅक्ट दिलेला राहणार नाही. जसं प्रोज आणि पोएट्रीमध्ये एक्स्ट्रॅक्ट दिलेला राहतो, म्हणजे पुस्तकातला पॅसेज किंवा पोएमचा स्टांझा असतो, तसं या ठिकाणी काहीही दिलेलं राहणार नाही. म्हणजे तुम्हाला नॉवेल सेक्शनचा अभ्यास करताना
सर्व प्रश्नांची आन्सर्स लक्षात ठेवायचे आहेत आणि प्लॉट, कॅरेक्टर, थीम वगैरे सगळं काही आहे त्याचा चांगला अभ्यास करायचा आहे. तुमच्या समोर कुठलाही पॅसेज किंवा एक्स्ट्रॅक्ट राहणार नाही हे लक्षात ठेवा. हे सर्व क्वेश्चन्स मेमरी बेस्ड असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन फर्स्ट, सेकंड अँड थर्डमध्ये जी पहिली ॲक्टिव्हिटी आहे ग्लोबल अंडरस्टँडिंग, त्यामध्ये काय काय विचारलं जाऊ शकते बघा. चूज 2 ऑप्शन्स टू टेल द सेंट्रल आयडिया ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. ट्रू फॉल्स. वेब तुम्हाला कंप्लीट करायला येऊ शकतं. फ्लो चार्ट कंप्लीट करायला येऊ शकतो. टेबल इज देअर. जम्बल्ड ऑर्डर कधी कधी दिलेले असतात, ते तुम्हाला ऑर्डरने लिहायचे असतात. फिल इन द ब्लँक्स. राईट द जिस्ट. मॅच द पेयर्स. अशा प्रकारे कुठलंही याच्यापैकी किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला विचारू शकतात. देन सेकंड इज कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. या ठिकाणी इंटरप्रिटेशन, इन्फरन्स और ॲनालिसिस याच्यातलं एक विचारलं जाऊ शकतं. याच्यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात बघा. सजेस्ट द आयडिया. कशाची तरी आयडिया सजेस्ट करायची असेल. गिव्ह रिझन्स ऑफ. एक्सप्लेन द मिनिंग ऑफ. आणखी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. पर्सनल रिस्पॉन्समध्ये सब्जेक्टिव्ह टाईपची ही ॲक्टिव्हिटी असते. त्यामध्ये तुम्हाला स्वतःचं मत लिहायचं असते. यामध्ये सर्वांचे उत्तर सारखं येणं अपेक्षित नसते. आपल्याला त्याविषयी जसं वाटतं तसं आपलं मत एक्सप्रेस करायचं असते. ॲक्टिव्हिटी शीटचा हा पॅटर्न तुम्हा सर्वांना समजला आहे अशी आशा करते. तुमच्या काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून मला विचारा. थँक्स फॉर वॉचिंग.